न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अहिल्यानगर मध्ये मातंग समाजाच्या वतीने उपवर्गीकरणासाठी भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे। त्या संदर्भात आज लवजी वाजता साळवे चौकात चौकसभा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हा मोर्चा निघलेला आहे। आपण समाजाचे काही नेते आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। काय नेमकं त्यांची मागणी आहे, काय नेमकं मागणी आहे आणि काय आपलं म्हणणं आहे? मागणी येतं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। हिंदू दलित समाजातला एक उपजात मातंग समाज वर्षानुवर्ष समाज विकासापासून वंचित राहिला आहे। विकासाच्या मुख्यधारेत सहभागी होण्यासाठी, समाजाला न्याय देण्यासाठी मातंग समाजाचे गेले अनेक दिवसापासून महाराष्ट्रात आरक्षणाच्या उपवर्गीकरण आरक्षण हक्कानं व्हावं यासाठी महाराष्ट्रातला मातंग समाज आज वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करतोय। तेच आंदोलन आज या अहिल्यानगर शहरात होते। मातंग समाज मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झालेला आहे। शासनाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे अंमलबजावणी व्हावी अशी समाजाची मागणी आणि जो सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालाची लवकरात लवकर अंमलबजावणी होईल असे मला वाटतं। आणि महाराष्ट्रातला जो मातंग समाजाला महाराष्ट्र सरकार न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असं बरोबर। मागणी पूर्ण नाही झाली तर पुढचा पाऊल काय राहणार? मागणी पूर्ण होणार नाही आपण असं कसं काय म्हणणार? सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य करावा लागणार आहे। संविधानावर देश चालतो आणि संविधानाला जर तुम्ही टाळणार असेल तर काय? संविधानाप्रमाणे सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलाय मातंग समाजाच्या बाजूने 100% त्याला न्याय मिळणार। बाकीच्या इतर समाजांनी विरोध दर्शवला आहे कुठल्या आरक्षणासंदर्भात काय सांगणार? कुठल्याही समाजाने विरोध केलेला नाही। 59 जातीपैकी ज्या हिंदू दलित आहेत, गुरुड असेल, खाटीक असेल, चर्मकार असेल, वाल्मिकी समाज असेल, ढोर समाज असेल, या सर्व समाज मातंग समाजाबरोबर आणि त्यांना आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे अशा या 59 जातीची सगळ्यांची मागणी। आपली काय मागणी आहे? आमची संविधानाने जे ठरवून दिलेलं आहे व डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब लवजी वस्ताद अण्णाभाऊ साठे यांना आदर्श मानून चालणारी मातंग समाजाची ही मागणी आहे की आम्हाला याकडे आरक्षणाचं उपवर्गीकरण करावे अशी आमची मागणी आहे। हा मोर्चा कोणाही विरोधात नसून कोणत्याही विरोधाचे कारस्थान करणार असणार नाहीत। दोन्ही समाजाला या ठिकाणी आव्हान करतो की सर्वांनी संविधानिकरित्या या ठिकाणी आपल्या मोर्चाची मांडणी करावी। कुणीही कुठल्याही महापुरुषाबद्दल कुठल्याही समाजाबद्दल दोन्ही समाजाला विनंती करतो की कुणी अपशब्द असे वापरू नये। संविधानाच्या मार्गाने त्यांनी आपली मागणी मागावी एवढंच या ठिकाणी आपलं सांगतो। प्रशासन आता काय महत्वाचं पाऊल उचलतं याकडे आपण लक्ष देणार आहोत। न्यूज 24 घडामोडीसाठी स्वामी गोसावी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।